प्रक्रिया प्लांट देखील सोयाबीनची खरेदी 44 ते 4500 रुपयांच्या दरम्यान करताना दिसून येऊ शकतात। दुसरीकडे प्रक्रिया प्लांटची देखील खरेदी ही 4400 ते 4500 रुपयांच्या दरम्यान होताना आपल्याला दिसून येते आणि बाजारभाव यापेक्षा देखील कमी आहेत। आता सरकारनं खरं तर सोयाबीनची खरेदी ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करणं गरजेचं होतं, कारण यंदाचं वर्ष हे शेतकऱ्यांसाठी संकटाचं ठरलंय। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीन पिकाचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। उत्पादकता अनेक भागांमध्ये प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे। असं असताना सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु चांगला भाव तर सोडा, साधा हमीभाव देखील शेतकऱ्यांना मिळत नाहीये। आता उद्योगांनी देखील सुरुवातीपासून मागणी केली होती की शेतकऱ्यांना कमीत कमी हमीभाव तरी मिळाला पाहिजे। असं झालं तरच देशातलं तेलबिया उत्पादन वाढेल, सोयाबीनचं उत्पादन वाढेल, त्यामुळे खाद्यतेलाचं उत्पादन वाढेल आणि देश खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होऊ शकतं। परंतु एकीकडे आपलं सरकार खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी ऑइल सीड मिशन जाहीर करतं आणि दुसरीकडे वेळ आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना वेळेवरती दिलासा देत नाही। महाराष्ट्र सरकारनं खरेदीची प्रक्रिया ही आधी सुरू करायला हवी होती। प्रक्रिया तर वेळेत सुरू झालीच नाही, शिवाय प्रक्रियेचा सगळा गोंधळ सुरू असल्याचं दिसून येत आहे। खरेदीच्या बाबतीमध्ये आतापर्यंत जे काही अपडेट पुढे आले त्यावरून असं दिसतं की खरेदी सुरू होण्याला आणखीन काही वेळ लागू शकतो, कदाचित नोव्हेंबर देखील उजाडू शकतो असं एकंदरीत दिसून येत आहे।